मुंबईहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या अंकिताच्या आयुष्यात अचानक विचित्र घटना घडू लागल्या होत्या. कुणीतरी अज्ञात व्यक्ती तिच्यावर नजर ठेवून होते. सातत्याने तिचा ते पाठलाग करत होते. साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या अंकिताच्या आयुष्यात काय होत होतं? ते दोघे कोण होते? आई, कुणीतरी माझा पाठलाग करतंय, अंकिताने तिच्या आईला फोन करताच सांगितलं. परगावी शिक्षणासाठी एकटी राहत असलेल्या लेकीकडून हे ऐकल्यावर तिच्या आईच्या पोटात धस झालं. नेमकं काय झालं? आईने काळजीने विचारलं. मला गेल्या काही दिवसांपासून कुणीतरी माझा पाठलाग करतंय असं सारखं जाणवतंय. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण आता खात्री पटत चालली. काल देखील मी कॅफेत बसली असताना 2 माणसे मला रोखून पाहत होते. याच माणसांना यापूर्वी देखील माझ्या मागे असताना मी पाहिलं होतं. तू काळजी करू नकोस. सुंदर तरुण मुलगी दिसली की असे छंदीपंदी उसाट लोक मागे लागतात. तू लक्ष नको देऊस. फक्त कॉलेज आणि हॉस्टेल पलीकडे कुठे जाऊ नकोस. कदाचित योगायोग असेल आणि तुला वाटलं की ते मागावर आहेत. आई धीर देत अंकिताला म्हणाली. आई, मी बाबांना सांगू का? वेडी झालीस का? बाबा एकतर तुला बाहेर पुढच्या शिक्षणासाठी पाठवायला तयार नव्हते. त्यांना तर एक निमित्तच मिळेल तुला घरी बसवायला. आतापासूनच तुझ्या लग्नाची घाई करत आहेत. स्थळ बघत आहेत. आई, मी काही लग्न करणार नाही आणि बाबांच्या सो कॉल्ड घराणे वगैरे पाहून तर नाहीच नाही. मला शिकायचंय. हो, म्हणून तुला मी पुण्याला पाठवलं आहे ना. तू कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलू नकोस. काही वाटलं तर मला फोन कर. हो आई, चल मी ठेवते. लेक्चरला जायचं आहे. अंकिताच्या आईने तिला धीर दिला असला तरी मनातून ती साशंक होतीच. एकतर्फी प्रेम करणारे विकृत हे कुठल्याही स्तराला जाऊ शकतात याच्या अनेक घटना आजूबाजूला घडत असलेल्या ती पाहत होती. अंकिता पदव्युत्तर शिक्षणासाठी नुकतीच पुण्यात आली होती. पुढची 2 वर्ष ती येथे राहणार होती. मुंबईतील तिच्या बाबांच्या कडक शिस्तीने वैतागली होती. पुण्यात किमान घरच्यांपासून दूर मुक्त वातावरण तिला मिळणार होतं. हॉस्टेलमध्ये राहून ती कॉलेज करत होती. अंकिताने पुढील शिक्षणासाठी पुण्याला एकटीने जाऊन राहावं याला तिच्या बाबांचा विरोध होता. पण अंकिता आणि तिच्या आईने बाबाची कशीबशी समजूत काढली होती. आईला अंकिताने सर्व सांगितलं, पण तरी हलकं वाटत नव्हतं. काहीतरी घडतंय आणि कुणीतरी नक्की तिच्या मागावर आहे याची तिला खात्री पटत चालली होती. त्या दिवशी दुपारी अंकिता कॉलेजजवळच्या कॅन्टीनमध्ये संकेतची वाट बघत बसली होती. बराच वेळ झाला तरी संकेत आला नव्हता. तिने संकेतला फोन केला. संकेत हा अंकिताचा वर्गमित्र होता. हॉस्टेलमध्ये राहायला आल्यापासून संकेतच तिचा जवळचा मित्र होता. काय रे, किती उशीर करतोय? ये लवकर. आलोच पुढच्या 5 मिनिटात. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. ओके, ये लवकर, वाट बघते. अंकिताने फोन ठेवला आणि तिची नजर अचानक समोर गेली. तिच्या छातीत धस्स झालं. तिची धडधड वाढली, कारण समोर काही अंतरावर असलेल्या टेबलावरच ती 2 माणसे बसली होती आणि ती टक लावून अंकिताकडे बघत होती. अंकिताची छाती धडधडायला लागली. दोघांचे केस बारीक कापलेले, एकाची मोठी दाढी. अंकिता, काय झालं? एवढी घाबरली का आहेस? मॅकडीमध्ये आलेल्या संकेतने अंकिताची तंद्रीभंग करत तिला विचारलं. संकेत, चल जाऊया इथून. अस्वस्थ झालेली अंकिता म्हणाली. काय? अरे, एक पाऊल आत ठेवलं नाही आणि तू जाऊया म्हणतेस? संकेत, मला भीती वाटते खूप. काय झालं सांगशील का अंकिता? तू बाहेर चल, आधी सगळं सांगते. ती 2 माणसे बघ माझ्या मागावर आहेत. असं सांगून अंकिता संकेतचा हात धरून उठली. दोघे बाहेर पडले आणि कॉलेजच्या बाहेर गेले. संकेत, ती 2 माणसे माझ्या मागावर आहेत. मला पूर्ण खात्री पटली आहे. हे 5व्यांदा असं होतंय. लोकांना काय कामधंदे नाहीत का तुझ्या मागे लागायला? अरे, तुझ्या मागे असते तर केव्हाच तुला किडनॅप केलं असतं. संकेत म्हणाला. तुला मस्करी सुचते का? ओके सॉरी, पण तुझा गैरसमज होत असेल. नाही नाही, ही तीच 2 माणसे आहेत जी सतत माझ्या मागावर आहेत. माझा पाठलाग करत आहेत. तू बाबांना सांगितलं? बाबांना सांगितलं तर मला तडक कॉलेज सोडून घरी बसवतील. आईला फक्त सांगितलं आहे. पोलिसांना कळवूया का? नको संकेत, मग लगेच माझ्या घरी कळेल. माझ्या बाबांच्या सगळीकडे ओळखी आहेत. ठीक आहे, पुन्हा ते दिसले की बघू. थेट त्यांना जाऊन विचारू पाठलाग का करताय. मनातून अंकिता घाबरली होतीच. जास्त पैसे भरून अंकिताने स्वतंत्र रूम घेतली होती. हॉस्टेलच्या मुलीसोबत राहिलं तर वाईट सवयी लागतात असे तिच्या बाबांना वाटायचे. तिची रूम हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर होती. खिडकीतून हॉस्टेलचे गेट आणि समोरील रस्ता दिसायचा. रात्रीचे 10 वाजले होते. थोडा वेळ अभ्यास करून झोपायचा तिचा विचार होता. घरातील आवराआवर करून ती खिडकीचा पडदा बंद करायला गेली. वरून तिने गेटसमोर पाहिलं आणि पुन्हा तिची छाती धडधडायला लागली. गेटसमोर एक बाईक उभी होती आणि तेच ते दोघे बाईकवर होते. सिगारेटचा धूर सोडत अंकिताच्या खिडकीच्या दिशेने बघत होते. रात्री आपल्या हॉस्टेलच्या बाहेर उभ्या असलेल्या त्या 2 अनोळखी व्यक्तींना पाहून अंकिता खूप घाबरली.
तिने पडदा खिडकीच्या काचा बंद केल्या. संकेतला फोन केला. संकेत, ताबडतोब असशील तेथून हॉस्टेलवर ये. ते दोघे जण हॉस्टेल बाहेर उभे आहेत. तू घाबरू नको, मी लगेच येतो. संकेतने आपली बाईक काढली आणि सुसाट वेगाने अंकिताच्या हॉस्टेलच्या दिशेने निघाला. अंकिताच्या हृदयाची धडधड वाढली होती. हे काय नवीन संकट आलं आहे याचा ती विचार करत होती. एरवी तिला एकटं राहण्याची भीती वाटत नव्हती, पण आता मात्र तिला खूप भीती वाटायला लागली होती. संकेत हॉस्टेलच्या गेटबाहेर पोहोचला. तिथे कोणी नव्हतं. गेटवर फक्त वॉचमॅन बसलेला होता. त्याने अंकिताला फोन केला. इथे तर कोणीच नाही. तू म्हणालीस ते दोघे आहेत. अंकिताने बंद केलेला खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिलं तर कोणीच नव्हतं. ते दोघे निघून गेले होते. ते दोघे मगाशी आले होते. संकेत, मला भीती वाटायला लागली आहे. तू शाहिदची का मदत घेत नाहीस? संकेतने विचारलं. शाहिद बाबांकडे असतो, बाबांना कळेल. शिवाय तो ट्रेनिंगला गेला आहे. त्याला नको उगाच डिस्टर्ब करायला. बरं, तू काळजी करू नकोस. सकाळी आपण ठरवू. पण रात्री काही लागलं की मला फोन कर. मी निघतो. संकेतने बोलून फोन ठेवला. ती रात्र अंकिताने तळमळतच काढली. ते कोण होते? माझ्या मागे का लागले असावेत? ती विचार करत होती. तिच्या मोबाईलवर कुणा अनोळखी व्यक्तीचा फोन येईल का अशी सुद्धा तिला भीती वाटत होती. सकाळी संकेत आणि अंकिता कॉलेजमध्ये भेटले. संकेत तिला धीर देत होता, पण पोलिसांकडे जाऊ नये याबाबत अंकिता ठाम होती. पोलिसांकडे गेल्यावर तिच्या बाबांना कळलं असतं आणि बाबांना तिला पुन्हा मुंबईला बोलवायला एक निमित्त मिळालं असतं. काही दिवस ते दोघे पुन्हा अंकिताला दिसले नाही. अंकिता देखील झालेला प्रकार विसरून गेली. सारं काही नॉर्मल सुरू होतं. त्या दिवशी अंकिताची मैत्रीण शलाकाचा वाढदिवस होता. साऱ्या मैत्रिणी नाईट आऊटसाठी शलाकाच्या घरी जमणार होत्या. अंकिताने आईला फोन करून तसं कळवलं होतं. अंकिता संध्याकाळी 7 वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडली. सगळ्या मैत्रिणी जमल्या. शलाकाचा वाढदिवस एका हॉटेलमध्ये साजरा केला. रात्री मौज मस्ती करत सर्व मैत्रिणीची पार्टी रंगली. रात्री अंकिता शलाकाच्या घरी गेली. रात्रभर मैत्रिणीच्या गप्पांचा फंड रंगणार होता. रात्री 10च्या सुमारास एक गाडी अंकिताच्या हॉस्टेल बाहेर थांबली. त्यातून 2 जण उतरले. त्यांनी हॉस्टेलच्या गेटवरील वॉचमॅनला काहीतरी सांगितलं आणि आत गेले. हॉस्टेलच्या रिसेप्शन काउंटरवर असलेल्या काटकरबाई कार्यालय बंद करून जाण्याच्या तयारीत होत्या. एकाने आपले ओळखपत्र काढून समोर धरले. मुंबई पोलीस. अंकिता शिंदे कुठे गेली? त्याच्या आवाजात जरब होता. काटकरबाई पोलीससमोर बघताच झसकल्या. माफ करा साहेब, पण आम्ही आमच्या मुलींची अशी माहिती देऊ शकत नाही. आम्हाला महत्त्वाच्या प्रकरणाचं तपासासाठी माहिती हवी आहे. दुसऱ्याने आवाजाची पट्टी चढवत सांगितलं. मग काटकरबाई नरमल्या. ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली आहे. सकाळी येणार आहे. हे तुमचं हॉस्टेल, ही पद्धत. रात्रभर मुलींना बाहेर जाण्याची परवानगी देता. काही झालं तर जबाबदारी कोणाची? त्याने दमच दिला. पण साहेब, झालं काय? अंकिताने काही केलं का? समजेल वेळ आल्यावर. काटकरबाई गप्पच बसल्या. आम्ही आलो हे कुणाला सांगायचं नाही, समजलं? एवढे बोलून ते दोघे निघाले. शलाकाच्या घरी रात्रभर जागून दंगामस्ती करणाऱ्या अंकिताची सकाळ उशिरा झाली. आज कॉलेजला सुट्टी होती. सकाळी 11 वाजता ती हॉस्टेलवर परतली. दिवसभर मस्त झोप काढणार होती. तिला परत आलेली पाहून काटकरबाई थोड्या अस्वस्थ झाल्या. रात्रीचा प्रकार सांगू की नको याच विचार करत होत्या. शेवटी न राहून त्याने अंकिताला हाक मारली. काय मॅडम, रात्री तू पार्टीला गेली असताना 2 जण आले होते. कोण 2 जण? तू कुठे गेली याची चौकशी करायला. पोलीस होते. अंकिता अक्षरशः किंचाळलीस. पोलीस? कसं शक्य आहे? मी काय गुन्हा केला? माझा काय संबंध? हो, पोलीस होते. त्यांनी मला आय कार्ड दाखवलं. फक्त तू कुठे गेली आहेस एवढं विचारलं आणि निघून गेले. हे ऐकून अंकिताचा पारा अधिकच चढला. मॅडम, तुम्ही काय सांगितलं? मी सांगितलं शलाकाच्या घरी बर्थडे पार्टीला गेली आहे. मॅडम, तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही कुणालाही माझी खाजगी माहिती का दिली? कोणीही येईल, माझी माहिती काढून जाईल. पण ते पोलीस होते. म्हणून काय झालं? मला त्याच वेळी फोन का केला नाही? आणि असे पोलीस कसे काय येऊ शकतात? अंकिता चांगलीच संतापली होती. कसे दिसत होते? साध्या कपड्यात होते. मला CCTV फुटेज बघू द्या. कोण होते ते? काउंटरजवळ असलेल्या PCमध्ये अंकिताने रात्रीचे CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. तिला जे फुटेज दिसलं ते पाहून धक्का बसला. तिच्या छातीची धडधड आणखीन वेगाने वाढायला लागली. काय होतं तिला सुचेना. काल रात्री अंकिताच्या हॉस्टेलवर आलेले 2 जण तेच होते जे गेले काही दिवस अंकिताचा पाठलाग करत होते. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अंकिता आणि संकेत चिंतातूर अवस्थेत बसले होते. रात्री जे घडलं ते निश्चितच गंभीर होतं आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. पुढे काय करायचा याचा ती विचार करत होती. ते आजवर पाठलाग करत होते, पण ते आता माझ्या हॉस्टेलपर्यंत पोहोचले आहेत. घाबरलेली अंकिता म्हणाली. हो, हे फारच भयानक आहे. पण त्यांचा उद्देश काय असू शकेल? तुझी कोणाशी दुश्मनी? संकेतने विचारलं. माझ्याशी दुश्मनी घ्यायची कोणाची हिंमत? माझे बाबा कसे आहेत माहीत आहे ना? हो, ते पण खरंच.
मग तुझा पाठलाग करण्यामागचं कारण काय असेल? अंकिता, आता थांबण्यात काही अर्थ नाही. आपण पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करून ठेवूया. तू आईला सांगितलं का? संकेतचं बोलणं ऐकत अंकिता शांत विचार करत बसली होती. मग थोड्या वेळाने म्हणाली, ठीक आहे, आधी आपण संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाऊ, तक्रार करू आणि मगच घरी सांगू. आपली सुरक्षा आपल्यालाच करायला हवी. अंकिताने हिंमत केली होती. बरोबर अंकिता, मी संध्याकाळी तुला भेटतो 6 वाजता, ठीक आहे? आणि हो, कुणी अननोन नंबरने कॉल आला तर लक्ष ठेव, संकेतने काळजीने सांगितलं. हो नक्की, चल बाय. अंकिताचा निरोप घेऊन संकेत निघाला. संध्याकाळी तो अंकिताला पिकअप करण्यासाठी तिच्या हॉस्टेलच्या गेटवर येणार होता. संध्याकाळी 5:30च्या सुमारास संकेत बाईक घेऊन निघाला. अंकिताला भेटण्यापूर्वी एक सिगारेट घ्यावी म्हणून त्याने बाईक पानटपरीच्या साईडला लावली आणि खाली उतरून टपरीच्या दिशेने निघाला. तेवढ्यात वेगाने एक व्हॅन त्याच्या समोर येऊन थांबली. व्हॅनचा दरवाजा झटकन उघडला गेला. आतून उतरलेल्या तिघांनी बेसावत असलेल्या संकेतची गचांडी धरली आणि त्याला अक्षरशः खेचून व्हॅनमध्ये कोंबू लागले. संकेतने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हॅनमधून उतरलेल्या 3 आडदांड माणसापुढे त्याचा प्रतिकार काही टिकला नाही. संकेतला व्हॅनमध्ये खेचून व्हॅन आली. ते वेगाने झरकन निघून गेले. ओढू नये म्हणून संकेतचे तोंड कपड्याने घट्ट बांधण्यात आलं. ती व्हॅन शहरापासून दूर एका अज्ञात ठिकाणच्या दिशेने रवाना झाली. संध्याकाळी पोलीस स्टेशनला जायचं होतं. 6 वाजता अंकिता हॉस्टेलच्या गेटवर आली, पण संकेतचा पत्ता नव्हता. संकेतची वाट पाहून अंकिता कंटाळली. हॉस्टेलच्या गेटवर ती बऱ्याच वेळापासून उभी होती. सारखा संकेतला फोन लावत होती, मात्र तो स्विच ऑफ होता. हा संकेत ऐनवेळी टांग देतो. चरफडत अंकिता मनात म्हणाली, इतक्या महत्त्वाच्या वेळी हा फोन कसा बंद ठेवू शकतो? अंकिताचा पारा चढत होता. वैतागून तिने संकेतच्या घरी फोन केला, तर तो निघाल्याचे समजलं. संकेतच्या 2-3 जवळच्या मित्रांना फोन केला, पण संकेतचा काही पत्ता नव्हता. थांब, भेटूच दे, मग त्याला बरोबर करते, असे बोलत ती वैतागून पुन्हा हॉस्टेलमधील आपल्या रूमवर निघून गेली. गाडीत मागच्या सीटवर संकेतला त्या तिघांनी दाबून धरलं होतं. संकेतचा मोबाईल त्याने आधीच बंद करून टाकला होता. काय होतंय संकेतला समजलं नव्हतं. त्याला हालताही येत नव्हतं. असं काही होईल याची त्याला कल्पनाही नव्हती. काही वेळाने गाडी एका सुनसान निर्जन स्थळावर थांबली. त्या तिघांनी संकेतला गाडीतून खाली ढकललं. त्यातील 2 जण तेच होते जे अंकिताच्या मागावर असायचे. काय रे, खूप हिरोगिरी करतोस? खाली पडलेल्या संकेतला एकाने विचारले. मी काय केलं? मला का आणलं इथे? कोण तुम्ही? संकेत चाचरत विचारत होता. पण संकेतला उत्तर मिळण्याच्या आत तिघे संकेतवर तुटून पडले. लाथाबुक्क्यांच्या मारांनी संकेत विवळू लागला. त्या तिघांनी संकेतला चांगलं बदलून काढलं. जास्त त्या अंकिताच्या नादी लागू नकोस, समजलंस? तिच्यापासून लांब राहा. आज सोडतोय, पुन्हा दिसला तर समजून जा, त्यातील एक जण म्हणाला आणि तिघे हसायला लागले. संकेतचे अंग माराने ठणकत होते. तिघेजण गाडीत बसले आणि संकेतला तिथेच टाकून निघून गेले. संकेत विवळत रस्त्यावर पडला होता. त्या तिघांनी दिलेल्या मारामुळे संकेतचं अंग चांगलंच ठणकत होतं. बेडवर तो झोपून होता. त्याची आई त्याला हॉट वॉटर बॅगेतून गरम पाण्याचा शेक देत होती. अंकिता संकेतला भेटायला त्याच्या घरी आली होती. अंकिता आलेली संकेतच्या घरात कुणाला आवडलेलं नव्हतं. वातावरण शांत होतं. अंकिताला खूप वाईट वाटत होतं. संकेत आणि त्याचे आई बाबा कुणीच तिच्याशी फार बोलत नव्हते. थोडा वेळ असा शांततेत गेला. मग तिची आई म्हणाली, अंकिता, हे सर्व तू करत असलेल्या लफड्यांमुळे झालं. काकी, तुम्ही हे काय म्हणताय? अंकिता किंचाळूनच म्हणाली. संकेतच्या आईला जणू निमित्तच हवं होतं. मग नाही तर काय, माझा मुलगा कोणाच्या आदतमधात नसतो. तुझ्यामुळे त्या गुंडांनी त्याला उचलून नेलं आणि मारलं. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? सद्गुरूंचा आशीर्वाद होता म्हणून काही झालं नाही. काकी, मला कल्पना आहे तुम्हा सर्वांना खूप त्रास झाला, पण खरंच सांगते, मला स्वतःला यातलं काही माहिती नाही. तिचं बोलणं थांबवत संकेतची आई म्हणाली, ते मला माहीत नाही, पण यापुढे तू संकेतशी काही संबंध ठेवायचा नाही. माझ्या मुलाला तुझ्या लपड्यांपासून दूर ठेव. अंकिता रडवेली झालेली होती. तिने संकेतकडे पाहिलं. संकेत हळूच म्हणाला, आई बरोबर बोलते, माझ्याशी काही संबंध ठेवू नकोस. आपली मैत्री संपली. अरे संकेत, तू सुद्धा. पण तुला माहिती आहे मी स्वतः या प्रकारामुळे किती टेन्शनमध्ये आहे. आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला. बघ अंकिता, तिचं बोलणं मध्येच थांबवत संकेत म्हणाला, तू मोठ्या बापाची मुलगी, मी मध्यमवर्गीय एकुलता एक मुलगा. मला शिक्षण करून नोकरी करून घर चालवायचं आहे. तुझ्यामुळे मला झालेला त्रास पुरे थोडक्यात निभावलं, पण मी पुढे माझा जीव धोक्यात घालू शकत नाही. घरातले सगळे शांत होते. संकेतचे बाबा देखील अंकितापासून तोंड फिरवून बसले होते. संकेतची आई रागाने फणफणत होती. संकेतला झालेल्या मारहाणीला अंकिता जबाबदार आहे यावर ती ठाम होती. तिचं बरोबरही होतं. त्या अनोळखी लोकांनी संकेतला अंकितापासून दूर राहायला सांगितलं होतं. अंकिताचा नाईलाज झाला.
डोळे पुसत ती संकेतच्या घराबाहेर पडली. तिचा चांगला मित्र दुरावला होता. अंकिता हताश झाली होती. तिचा पाठलाग करणाऱ्या अनोळखी माणसाच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं होतं. त्यांनी संकेतचं अपहरण करून त्याला मारहाण केली. का तर अंकितापासून दूर राहावं म्हणून. संकेत हा अंकिताचा फक्त चांगला मित्र होता, पण त्या अनोळखी लोकांनी संकेतला तिच्यापासून तोडलं होतं. काय करू अंकिताला सुचत नव्हतं. तिला शाहिदची आठवण येत होती. शाहिदला फोन करून सर्व सांगावं असं तिला वाटत होतं, पण तो ट्रेनिंगला गेला होता. उगाच तिथे त्याला टेन्शन नको असं तिला वाटलं. शाहिदला फोन करून सांगणं तिने टाळलं. मग तिने आईला सर्व सांगायचं ठरवलं, कारण इथे राहणं तिच्यासाठी सुरक्षित नव्हतं. अंकिताने आईला फोन लावला आणि रडायला लागली. अंकिताकडून हा प्रकार समजताच तिची आई अस्वस्थ झाली होती. ज्या दिवशी अंकिताने फोन करून अनोळखी माणूस मागावर आहे हे सांगितलं होतं, तेव्हापासून अंकिताच्या आईच्या मनात धाकधूक होतीच. आणि आता प्रकरण गंभीर होत चाललं होतं. अंकिताच्या आईने या प्रकरणाचं सममोक्ष लावायचं ठरवलं. ती तडक घरातून बाहेर पडली आणि पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. रिक्षेतून उतरून ती थेट सिनियर PI शिंदे साहेबांच्या कॅबिनच्या दिशेने गेली. बाहेर बसलेल्या ऑर्डलीने पाहिलं, पण अडवलं नाही. ती थेट दार लोटून आत गेली. शिंदे साहेब टेबलावरील फाईल चाळत बसले होते. तू अचानक इथे आणि एवढं घाबरलेली का दिसतेस? शिंदे साहेब म्हणाले. अंकिताच्या आईने स्वतः खुर्ची ओढून घेतली आणि बसता बसता बोलली, अंकिताचा जीव धोक्यात आहे. कुणीतरी तिचा पाठलाग करते. तुम्हाला खरं तर आधीच सांगायला हवं होतं, पण सांगितलं नाही. आता पाणी फार डोक्याच्या वरून चाललंय. शिंदे साहेब शांतपणे ऐकत होते. जीव धोक्यात कशावरून? म्हणजे गेल्या काही दिवसांपासून काही माणसं सतत तिच्या पाळतीवर आहेत. तिच्या हॉस्टेलवर जाऊन चौकशी करतात आणि आता तर त्यांनी अंकिताचा मित्र संकेतचं अपहरण करून त्याला मारहाण केली. हे प्रकरण सोपं नाही. मी अंकिताला मुंबईला परत बोलवते. तुम्ही लक्ष घाला यात. यात टेन्शनसारखं घाबरण्यासारखं काय आहे? अंकिताला कुणी काही केलं नाही ना, आणि कुणी काही करणार पण नाही. अंकिताची आई हे ऐकून चांगलीच भडकली. कसे बाप आहात तुम्ही? मुलगी संकटात आहे आणि पोलीस असूनही तुम्ही शांत बसलात. बाप आहे म्हणून शांत बसलोय. तू घरी जा. मला झोप नाही आणि तुम्ही म्हणताय शांत बस, घरी जा. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? अंकिताला काही होणार नाही सांगितलं ना एकदा? शिंदे साहेब चढ्या आवाजात बोलले. मग स्वतः शांत होत बोलले. इतकी वर्ष तिला तळहाताप्रमाणे जपली आहे. सतत तिला सुरक्षित ठेवलंय. आता परगावी गेल्यावर एकटीला कसं सोडेन? सुरक्षित ठेवली होती का बंदिस्त ठेवलं होतं? अंकिताची आई चिडून म्हणाली. मला बाप म्हणून तिची काळजी आहे. पोलीससोबत ठेवणं म्हणजे बंदी नव्हे. असं लक्ष ठेवलं नसतं ना तर हाताबाहेर गेली असती. दररोज अनेक प्रकरण बघत असतो. शिंदे साहेब आपली बाजू मांडत होते. मला माहीत नाही. अंकिता संकटात आहे. काहीतरी करा तुम्ही. अंकिताची आई म्हणाली. ती संकटात नाही सांगितलं ना एकदा? शिंदे साहेब खेकसलेच. मग शांत होऊन बोलले. तिच्या मागे कुणी नाही. जे आहे ती माझीच माणसं आहेत. अंकितावर लक्ष ठेवून काळजी घेणारे. अंकिता काय करते हे पाहण्यासाठी. तिच्या सुरक्षेसाठी मी माणसं लावली होती. अंकिताची आई आवाक होऊन बघत राहिली. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. स्वतःच्या मुलीवर पाळत बाप आहात की कोण? आई खूप भडकली होती. बाप आहे म्हणूनच काळजीपोटी माणसं लक्ष ठेवायला नेमली आहेत. समजलं? नाहीतर हात धरून पळून जायची आणि आपल्या घराण्याला काळीमा फासायची. ती बर्थडे पार्टीच्या नावाने कुठे गेली का? नियमित कॉलेजला जाते का? हे बघायला माझी माणसे तिच्या मागे होती. बॉडीगार्डच म्हण हवं तर. तो कोणीतरी संकेत नावाचा पोरगा तिच्या जवळ जात होता. त्यालाही बदलून काढला. माझी मुलगी एकदम सुरक्षित हवी. कुणा एऱ्यागेऱ्याच्या नादी नको. मोठ्या घराण्यात आपल्या समाजातच तिचं लग्न करून द्यायचं आहे. अंकिताला समजलं तर तिला काय वाटेल? अंकिताची आई काकुळतीला येऊन बोलली. काय वाटायचं? जे वाटेल ते वाटेल. पण मी जे सांगणार तेच होणार. काहीच तडजोड नाही. 2 वर्ष गुमान तिनं शिक्षण घ्यावं. लवकरच तिचं साखरपुडा उरकून टाकणार आहे. मोहितेंचं स्थळ कधीच सांगून आलंय. शिंदे साहेब बोलत होते. अंकिताच्या आईचा नाईलाज होता. एक कठोर पोलीस असलेल्या माणसाशी तिने लग्न केलं होतं. लग्नानंतर ती त्यांच्या कडक शिस्तीच्या वातावरणात होती. आज प्रथमच ती बोलत होती. आपला नवरा एवढा विक्षिप्त वागू शकतो याची तिलाच लाज वाटू लागली. नवऱ्यापुढे बोलून काही उपयोग नाही हे तिला समजून चुकलं होतं. आपल्या मागे असलेले अनोळखी बाबांनीच पाठवले होते हे समजणं अंकितासाठी अत्यंत क्लेशदायी होतं. एक बाप मुलीच्या अतिकाळजीपोटी एवढ्या स्तराला जाऊ शकतो हा तिच्यासाठी मोठा धक्काच होता. अंकिताला जेव्हा तिच्या आईकडून हे समजलं तेव्हा बापाच्या या कृतीने चांगलीच नाराज झाली होती. विनाकारण संकेतला मार खावा लागला होता. बाप कितीही मुलीची काळजी करणारा असला तरी हा अतिरेक होता. त्याचं समर्थन ती करूच शकत नव्हती. या घटनेनंतर काही दिवसांनी अंकिताने तिच्या बाबांना एक पत्र कुरिअरने पाठवलं. प्रिय बाबा, तुम्ही पोलीस खात्यात असलात तरी शिस्त ही प्रमाणापेक्षा जास्त होती. तुमचा माझ्यावर सतत वाच असायचा. अनेक बंधनं होती. मी कधी हे सैर वागली नाही.
अनावश्यक बंधनांनी मी खरं तर वैतागली होती. मला स्वातंत्र्य हवं होतं. म्हणून मी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्याला आली होती. किमान इथे तरी स्वतः मुक्त आयुष्य जगू शकणार होती. पण माझ्यावर पाळ ठेवण्यासाठी तुम्ही हेर लावले होते. तुमच्या समाज, घराणेशाही यांनी मी कंटाळली होती. माझ्या मागे पाळ ठेवून तुम्ही काय साध्य केलं? मी बंधनात राहीन. तुमच्या मनाप्रमाणे होईल. तुमची प्रतिष्ठा तुम्ही जपत बसा. हे पत्र मी ज्या करण्यासाठी पाठवते ते वाचून तुम्हाला आनंद निश्चित होणार नाही, पण माझा नाईलाज आहे. आणि आता तुम्ही आणि तुमचे गुप्तहेर देखील माझं काहीच बिघडू शकत नाही. मी लग्न केलं आहे शाहीद शेख बरोबर. तुमच्या पोलीस ठाण्यात असलेला, तुमचा ऑर्डरली असलेला पोलीस कॉन्स्टेबल. माझ्यावर पाळ ठेवताना ही गोष्ट तुमच्या नजरेतून विसरली. मला तर कुठे जायला बंधने होती. त्यामुळे फक्त पोलीस ठाण्यात माझी ये-जा होती आणि पोलीसच घरी यायचे. त्यातून शाहीदची ओळख झाली. शाहीद आता कॉन्स्टेबल नाही तर PSI बनला आहे. ट्रेनिंगही पूर्ण झाली आहे. आम्ही रजिस्टर लग्न केलेलं आहे. मी त्याच्यासोबत राहायला जाते. शिक्षण इथूनच पूर्ण करेन. आता चक्रावण्याची पाळी अंकिताच्या बाबाची होती. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.